माझ्या बहिणीचं लग्न काही महिन्यांपूर्वी झालं होतं आणि आता ती गरोदर होती. ताई दिसायला थोडी भरगच्च होती, तर मी मात्र सडपातळ होते. एके दिवशी तिच्या घरी एक विशेष कार्यक्रम होता, म्हणून तिने मला बोलावलं होतं. त्या निमित्ताने मी तिथे 10 दिवस राहायला गेले होते आणि त्या 10 दिवसांत माझी जिजूशी चांगलीच मैत्री झाली. ताई जाड असल्यामुळे तिच्याबरोबर जिजूंना काहीच करता येत नव्हते, म्हणून मी तिथे 10 दिवस गेल्यावर जिजूंची इच्छा मी पूर्ण केली आणि त्यांनी मला सलग 10 दिवस. नमस्कार मित्रांनो, मी ताईकडे तिच्या घरी एक कार्यक्रमासाठी 10 दिवस राहायला गेले होते. तिचं लग्न झालं त्याला 6-7 महिनेच झाले होते. मी तिथे फक्त थोडे दिवस राहून परत येईन असं मला वाटलं होतं. पण तिथे पोहोचल्यावर माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी कायमच बदलून जातील याची मला अजिबात कल्पना नव्हती. कारण मला तिकडे बोलवून घेण्यामागे जिजूचा हात होता. त्यांना कसल्याही परिस्थितीत ताईकडून न मिळालेली साथ माझ्याकडून मिळवायची होती. मी त्या दिवशी ताईच्या घरी 10 दिवसांचे कपडे घेऊन गेले. लग्नानंतर ताई अजूनच जाड झाली होती. तिच्याकडे पाहून मी आश्चर्यचकित झाले. ताईचं वय 35 वर्ष होतं आणि माझं वय 26 होत. मी तिथे राहायला गेल्यानंतर त्या 10 दिवसांत जिजू आणि माझ्यात एक अनोखा बंध तयार झाला, जी एका वेगळ्या नात्याची सुरुवात होती. खरं तर ताईच्या लग्नाआधीपासूनच जिजू आणि माझ्यामध्ये एक वेगळाच नात होत आणि जिजू माझ्याशी एकदम मोकळेपणाने वागायचे. ताईने मला ताईच्या बाजूच्या गेस्ट रूममध्ये जाण्यास सांगितलं. मी तिथे जाऊन फ्रेश झाले आणि थोडा आराम करून बाहेर आले. त्यानंतर ताई आणि जिजू घरी कार्यक्रम असल्यामुळे काही सामान आणण्यासाठी बाहेर जात होते. त्यामुळे ते मला म्हणाले, तूही चल आमच्याबरोबर, पण मला खूप कंटाळा आला होता. कारण मी खूप प्रवास केला होता. नंतर जिजूंनी माझी अवस्था पाहून ताईला सांगितलं, आपण जाऊयात आणि थोडं लवकर सामान घेऊयात. मग ते दोघेही बाहेर गेले. संध्याकाळी दरवाजा उघडताच मला ताई आणि जिजू सर्व सामानासहित दिसले. त्यांच्यासोबत त्यांनी माझ्यासाठी एक पार्सलही आणलं होतं. त्यांनी मला ते पार्सल खायला दिलं आणि त्यामुळे मी किचनमध्ये जाऊन पार्सल उघडून त्यातलं खाण्यासाठी घेतलं. खाऊन झाल्यावर मी माझ्या रूममध्ये बसले होते. त्यावेळी ताईच्या रूममधून काही आवाज ऐकू आला. क्युरिओसिटीमुळे मी त्यांच्या दरवाजाकडे जाऊन हळूच दरवाजा उघडला. तिथे पाहिलं तर जिजू ताईला प्रेमाने जवळ घेत होते, पण ताई कंटाळलेली असल्यामुळे बेडवर झोपून गेली होती. हे दृश्य पाहून मला आश्चर्य वाटलं, पण त्याचवेळी जिजूंची दया वाटली. कदाचित पुरुष ज्या गोष्टीसाठी लग्न करतात त्या गोष्टींमध्ये जिजूला ताईकडून काहीच मिळत नव्हतं. त्यामुळे मी तिथून निघून गेले. त्यानंतर जेवण करून माझं ताट घेऊन किचनमध्ये ठेवायला गेले. मी तिथून निघाल्यावर जिजूंच्या विचारांत हरवले होते, म्हणून मी पुन्हा एकदा दरवाजातून हळूच बघितलं. तिथे जाऊन पाहिलं तर जिजू निराश बसले होते आणि ताई गाढ झोपलेली होती. त्यावेळी जिजूच्या नजरेत काहीतरी कमीपण होतं. त्या क्षणी मनात काही विचार आले. दरवाजाजवळ उभं राहून मी हळूच दरवाजा उघडला. तिथे जिजू ताईला प्रेमाने जवळ घेत होते, पण ताई थकून झोपून गेली होती. ते पाहून मला जिजूच्या बाबतीत दया वाटली. कारण पुरुष जे काहीतरी मिळवण्यासाठी लग्न करतात, कदाचित तीच गोष्ट जिजूंना ताईकडून मिळत नव्हती. परत मी तिथून निघून गेल्यावर जेवण करून माझं ताट घेऊन किचनमध्ये ठेवायला निघाले. पण जिजूबद्दल विचार मनात येऊ लागले, त्यामुळे मी पुन्हा एकदा दरवाजातून हळूच बघायला गेले. तेव्हा पाहिलं तर जिजू निराश बसले होते. ताई गाढ झोपलेली होती आणि मी जिजूकडे पाहत होते. त्यावेळी जिजूनीही माझ्याकडे बघितलं आणि आमच्या नजरा एकमेकात अडकल्या. मग मी तिथून गडबडीत किचनमध्ये गेले, ताट स्वच्छ धुवून ठेवले. सकाळी उठल्यानंतर सर्वजण नाश्त्यासाठी जमले. जिजू आणि ताई तिथेच बसले होते. मी ताईची मस्करी करण्यासाठी जिजूजवळ जाऊन बसले. माझ्या एवढ्या जवळ जाऊन बसल्याने ताई थोडीही जलस झाली नाही. उलट ती माझ्याकडे आणि जिजूकडे दुर्लक्ष करत निघून गेली. त्या मस्करीच्या नादात मी जिजूंना अगदी जवळ बसले होते. मला काहीच कळलं नाही, पण जिजूच्या मनात मात्र वेगळ्या गोष्टी चालू होत्या. जेव्हा मी जिजूकडे नजर टाकली तेव्हा त्यांनी मला एकटक पाहिलं. त्यामुळे मी थोडी दचकले आणि बाजूला सरले. नंतर दोघांनी नाश्ता सुरू केला. तेव्हा जिजू म्हणाले, नवरा बायकोच्या रूममध्ये डोकावणं बिलकुल शोभणारे नव्हते. म्हणून मी जिजूंना सांगितलं की मला तुमच्या रूममधून काही आवाज आला, त्यामुळे थोडी भीती वाटली, म्हणून मी इथे बघायला आले. पण तुम्ही खूप निराश दिसत होता. यावर जिजूंनी उत्तर दिलं, ठीक आहे. मी थेट जिजूंना विचारलं, जिजू तुम्ही त्या दिवशी का निराश होता? त्यावर जिजूंनी उत्तर दिलं, तुला माहीत आहे की मला त्या दिवशी काय हवं होतं. पण तुझी ताई की अनरोमॅन्टिक आहे की 7 महिन्यांपासून माझी अशीच अवस्था झाली आहे. आता मला यामुळे खूप कंटाळा आला आहे. तुझी ताई जास्त जाड होत चालली आहे,
त्यामुळे तिच्याकडे प्रेमाने बघण्यासही मन तयार होत नाही. जेव्हा मी तिला पाहिलं होतं तेव्हा ती खूप सुंदर होती, पण ती आता खूप बदलली आहे. हे ऐकून मला ताईबद्दल वाईट वाटलं आणि जिजूंसाठी देखील खूप काळजी वाटू लागली. प्रत्येक मुलगा किंवा मुलगी लग्नानंतर त्यांच्या संबंधांना चांगलं ठेवण्याची आणि ते कायम टिकवण्याची इच्छा ठेवतात. पण ताई आणि जिजूच्या नात्यात काही वेगळंच चालू होतं आणि ते खूप धक्कादायक होतं. हे सर्व ऐकून मी जिजूंना आश्वासन दिलं, तुम्ही काळजी करू नका. हवं तर मी ताईशी बोलू का? तर जिजू बोलले, तू कसा हा विषय ताईशी बोलशील आणि बोललीस तरीही मला वाटत नाही की तिच्यात काही फरक पडेल. कारण याआधी पण मी तिच्याजवळ जाण्याचा, तिच्याशी प्रेमाने वागण्याचा खूप प्रयत्न केला. पण ती त्या गोष्टीत रस दाखवत नाही. त्यानंतर जिजू मला बोलले, तुला जर खरंच माझी दया येत असेल तर मला जे काही करायचं आहे ते तुझ्याकडूनच पूर्ण होईल. ते ऐकून मी शॉक झाले, पण जिजूची दया सुद्धा मला येत होती. त्यामुळे मी जिजूंना बोलले की तुम्हाला जे हवं ते करून घ्या, मी तुमच्या सोबत आहे. आता तुम्ही या ताईकडे जा, आपण सकाळी बोलू. या गोष्टींवर जिजू ताईच्या रूममध्ये गेले. मग मी रात्रभर विचार करत बसले होते. माझं विचारांनी डोकं फुटणार होतं, कारण ताईच्या आणि जिजूच्या नात्यांमध्ये हे सगळं विपरीत घडू लागलं होत. माझ्या मनात ही गोष्ट रात्रभर चालू होती. दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळीला जात असताना ताई अचानक आली. ताईने मला विचारलं, तू आणि तुझे जिजू रात्री तुमच्या रूममध्ये काय बोलत होता? हे ऐकून मी थक्क झाले. कालची माझी आणि जिजूची चर्चा ताईने ऐकली होती. ताईने त्या बोलण्याला एक वेगळा अर्थ दिला आणि त्यामुळे ती माझ्यावर भडकली. ती जोरात ओरडत होती. त्यावेळी जिजू आले आणि जिजूंनी तिला शांत राहण्याची विनंती केली. पण ताई शांत होण्यास तयार नव्हती, कारण तिच्या मनात वेगळेच विचार चालू होते. नंतर भाऊजींनी ताईला शांत केलं आणि म्हणाले, एक मिनिट ऐक. त्यानंतर भाऊजींनी स्पष्ट केलं की ताईच्या वागण्यात काही चूक नाही, कारण खरी चूक तुझी आहे. तू स्वतःची अवस्था अशी करून घेतलीस ज्यामुळे माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होत चाललं आहे. जेव्हा मी तुझ्याकडे प्रेमाने येतो त्यावेळेस तू मला काहीच रिस्पॉन्स देत नाहीस. त्यामुळे या सर्व गोष्टींसाठी तूच जबाबदार आहेस. हे सर्व ऐकल्यानंतर ताई शांत झाली. नंतर जिजूंनी सांगितलं, तुला वाटतं तसं काहीही नाही. मी इतके दिवस तुला या गोष्टींबद्दल बोलत होतो, पण तुला काहीच फरक पडला नाही. त्यामुळे मी साक्षीला आधीच फोन करून सांगितलं होतं. तिला तिथे सुट्टीसाठी बोलवण्यामागे मीच होतो, कारण मला वाटलं की तुला या सर्व गोष्टींची जाणीव होईल. हे सर्व काही आम्ही दोघांनी मिळून प्लॅन केलं होतं. तू आमच्या बोलण्यावर लक्ष दिलं आणि तुझ्या मनात माझ्याबद्दल थोडं प्रेम झालं. त्यानंतर मीही ताईला समजावलं आणि तिने ते ऐकून घेतलं. दुसऱ्या दिवशीपासून ताईने स्वतःहून वजन कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि संध्याकाळी जिजूने तिला पुरेसा वेळ द्यायला सुरुवात केली. त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी माझ्या परीक्षा असल्यामुळे तिथून निघून आले. 3 ते 4 महिन्यांनी ताईने आणि जिजूंनी मला पुन्हा बोलावलं. त्यावेळी ताई आणि जिजूच्या चेहऱ्यावर एक विशेष आनंद होता. त्यांचे एकमेकांवरचे प्रेम पाहून मला खूप आनंद झाला, कारण एखाद्या नवरा बायकोच्या नात्यातील प्रेम टिकवण्यासाठी एकमेकांना वेळ देणे खूप महत्त्वाचे आहे. संबंधांमध्ये संवाद आणि एकमेकांना वेळ देणे आवश्यक आहे, कारण त्यातून प्रेमाची जाणीव निर्माण होते आणि नातं अधिक मजबूत बनतं. मित्रांनो, अशाच कथा पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूयात पुढील अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.